भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंधांना आज धोरणात्मक भागीदारीचं नवं स्वरूप प्राप्त होत असून यामुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ऑकलंड इथं उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. यावर्षी दोन्ही देशांनी विक्रमी 9 महिन्यात मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली असून 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे प्रयत्न करतील असं मोदी यांनी सांगितलं. भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असलेला देश असून भारत केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासासाठी प्रक्षेपण मंच असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत न्यूझीलंड संबंधातील हा एक निर्णायक टप्पा असून अधिक मजबूत आर्थिक भागीदारीमुळे उद्योग, नवोन्मेष आणि तरुणांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी व्यक्त केला. ऑकलंडमध्ये भारत न्यूझीलंड उद्योग परिषदेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात झालेल्या आर्थिक परिवर्तनाचं कौतुक केलं. भारतीय ग्राहकांची क्षमता ओळखून उद्योगांनी भारतात अधिक गुंतवणूक आणि सहकार्य वाढवावं असं आवाहनही त्यांनी केलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज 10 सामंजस्य करार करण्यात आले. संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रांशी संबंधित हे करार आहेत. दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. सागरी सहकार्य, भारत प्रशांत महासागर क्षेत्रातील सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये समायोजन करारही करण्यात आला. जागतिक मंचावर भारत आणि न्यूझीलंड हे केवळ